बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या सावरगाव डुकरे येथे काँग्रेसच्या वतीने अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे। तर याच आंदोलनासमोर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देखील प्रति अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे। एकाच गावात एकाच ठिकाणी हे दोन्ही विरोधी पक्षांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असल्याने या गावात तणावपूर्ण शांतता आहे। तर चला बघूया काँग्रेसच्या वतीने अन्नत्याग आंदोलन का सुरू करण्यात आले आणि त्यांच्याच आंदोलनासमोर भाजपा युवा मोर्चाने का आंदोलन सुरू केले यावरच आधारित हा सविस्तर व्हिडिओ। परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्याला आपल्या नवीन व्हिडिओची माहिती मिळविण्यासाठी बेलचं बटन दाबायला विसरू नका। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चिखली विधानसभा मतदारसंघातील जवळपास 3000 शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने स्वाक्षरी केलेले एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी तयार केले होते। 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री बुलढाणा येथे आले असता सदर निवेदन त्यांना देण्यासाठी माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ बुलढाणा येथे गेले होते, परंतु पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ दिले नाही। पोलिसांनीच आमचे निवेदन फाडून टाकले व तमाम शेतकऱ्यांचा अपमान केला असा आरोप काँग्रेसने केला असून जोपर्यंत गृहमंत्री माफी मागत नाही तोपर्यंत माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी चिखली तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। तर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांची ही नौटंकी असून अगोदर त्यांनी जिल्हा केंद्रीय बँकेचे पैसे भरावे यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने त्यांच्या समोरच प्रति अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे। एकाच गावात एकाच ठिकाणी हे दोन्ही आंदोलन सुरू झाल्याने गावात मात्र तणावपूर्ण शांतता आहे। तर चला बघूया दोन्ही आंदोलनकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते। शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेलं जे निवेदन होतं ते पोलीस प्रशासनाने फाडलं। त्या निवेदनाचा अपमान नाही, शेतकऱ्यांच्या रक्ताचा तो घोर अपमान झाला। शेतकऱ्यांच्या भावना त्यामुळं अत्यंत दुखावल्या गेला, त्या भावनांना ठेच पोहोचली। हे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण तर करत नाहीच, पण त्यांच्या भावना दुखावण्याचं काम देखील करत आहे। त्यामुळं या सरकारने माफी मागावी, जे शेतकऱ्यांच्या रक्ताचे निवेदन त्यांनी फाडलं त्याबद्दल। पोलीस प्रशासनावर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या न्याय मागण्या आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात। या मागण्या घेऊन सगळे शेतकरी आंदोलन करतायत, अन्नत्याग आंदोलन केलंय आणि त्या अन्नत्याग आंदोलनाला मी देखील त्यामध्ये सहभागी झालोय, त्यांना पाठिंबा देत। सावरगाव हे जे गाव आहे, या गावाला ऐतिहासिक असा वारसा आहे। सत्यशोधक समाजाची चळवळ, कृषक समाजाची चळवळ अशा अनेक चळवळी या गावाने दिलेल्या आहेत। या गावातून सुरू झालेलं हे एक राजकीय हे त्या चळवळींचं केंद्र होतं। स्वर्गीय माजी आमदार आप्पासाहेब असतील, स्वर्गीय माजी आमदार बाबुराव पाटील साहेब असतील, स्वर्गीय उत्तमराव भाऊ पाटील असतील पासून अनेक दिग्गज नेते या गावातून झाले की ज्यांनी समाजासाठी प्रचंड मोठी सेवा केली। ते वारसा असलेले हे गाव आहे आणि त्यामुळं या गावामध्ये शेतकरी त्या आंदोलनाला बसलेले आहेत। या ठिकाणी आपलं एक आंदोलन सुरू असताना समोर सुद्धा भाजपच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, त्या संदर्भात काय बोलू? शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खरं तर त्यांनी समर्थन दिलं पाहिजे, कारण शेतकरी अत्यंत अडचणीत आहे। शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलेले आहेत। अनेक शेतकरी त्याशी स्वतःला म्हणजे आम्हाला जीवन संपवावं लागेल असं म्हणत होते। अशा पद्धतीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी खरं तर या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, पण आंदोलनाला ते विरोध करतायत। हा शेतकऱ्यांना जो विरोध ते करतायत या गोष्टीचं मला कीव येते, मला वाईट वाटतं की आंदोलनाला त्यांना विरोध का करावा असा वाटतोय। खरं तर गृह विभाग जो आहे तो त्यांच्या अखत्यारीत येतो, कारण गृहमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत त्या दिवशीचं त्यांना माहीत होतं, पोलीस प्रशासनालाही माहीत होतं की रक्तानी लिहिलेलं निवेदन आहे मुख्यमंत्र्यांना द्यायचंय, पण पोलिसांनी अडथळा निर्माण केला। मला तर आता हे सगळं बघून वाटायला लागलं की कदाचित त्यांच्या सूचनेवर तर ते निवेदन पोलिसांनी फाडलं नसावं ना। आज आपल्या सावरगाव डुकरे येथील गावामध्ये युवा मोर्चाच्या वतीनं मी अन्नत्याग आंदोलन
मांडलेला आहे. त्याचे कारण असं की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांनी शेतकऱ्यांची एक नौटंकी आंदोलन मांडलंय आणि या आंदोलनाला जर त्यांनी खरोखर या शेतकऱ्यांची त्यांना कळवळा असती तर त्यांनी शेतकऱ्यावर आतापर्यंत अन्याय केले नसते. जिल्हा बँका जी शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जात होती, त्या बँकेचं कर्ज थकलेलं आहे, ते त्यांनी त्वरित भरलं पाहिजे. त्यानंतर अनुराधा अर्बन बँकेमध्ये बुरशी असेल इतर गावातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली होती, परंतु त्या कर्जमाफीचा फायदा हा बँकेनंच लाटला, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. दुसरा विषय असा की काही शेतकऱ्यांच्या बगर खरेदी करता त्यांनी जमीन हडप केलेली आहे. यामध्ये वेळोवेळी आम्ही तक्रारी झालेल्या आहेत या अगोदर सुद्धा, आणि या सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही किंवा जो आपला शेतकरी आहे, या शेतकऱ्याचा कळवळा आणणारा नेता किती नौटंकी आहे हे दाखवण्यासाठी, हे जनमतमध्ये मांडण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. 23 तारखेपासून आपण सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अगोदरच जाहीर केलं होतं. त्यामुळे 23 तारखेला ते गावात येणार म्हणून अगोदरच भाजपाकडून मलगणी फाट्यापासून रस्त्याच्या कडेला चले जाओचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरवर गावातील काही ग्रामस्थांचे फोटो देखील होते, परंतु काही ग्रामस्थांनी त्यावरील आपापले फोटो काढून घेतले. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी लगेचच सदर बॅनरच काढून घेतले. त्यामुळे बॅनर लावणाऱ्यांवर नामुष्कीची वेळ तर आली नाही ना, अशा उलटसुलट चर्चांना सोशल मीडियावर चांगलेच उधाण आले आहे. मित्रांनो, या दोन्ही आंदोलनासंदर्भात आपलं काय मत आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये निर्भीडपणे आणि निसंकोचपणे मांडायला विसरू नका. आणि हो, अद्यापही आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.